देतो, जेणेकरून तुम्हाला इकडची निघेल पाहिजे. आता माझी तुम्हाला विनंती अशी राहील की ऊन भरपूर आहे, सगळे लोक तिकडे मला भरपूर आहे. आपण आता साहेबांना निवेदन द्या, त्या लोकांना लोक ठीक आहे, त्यांनी काही खोटं नाटक केलं म्हणून आम्ही त्यांच्या गुन्हे दाखल केले. किती विकास दादागिरी तुम्ही सांगितलं. आज सकाळी लोकांना सांगत थांबून घ्या, तुमचं कोणीच काही करू शकत. सगळ्यांसाठी समान आहे. हे आला बा दादा, ये बाई यांचं हे, यांना काही वाचता लिहिता येत नाही. हो आलं, ठीक आहे, करू आपण. सगळ्यांना सांगा साहेबांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांना कॅम्प आणि काय म्हणते की कॅम्प पोलीस स्टेशन गडकरी मॅडमांनी चुकीचं केलं. आम्हाला कोणाचं बळी द्यायचं नाही राजकीय वादामुळे. वास्तविक त्यांच्या राजकीय प्रेशर असेल त्याच्यामुळे त्यांनी पण असं केलं की गडकरी मॅडमांनी जर तातडीने बाळगला असता तर आज ही घरं तुटली नसेल. आज एवढी दादागिरी कोणाच्या आशीर्वाद नाही. पोलीस प्रशासनाला सुद्धा म्हणजे एक मोठा धक्का आहे साहेब. म्हणजे पोलीस कायदा व्यवस्था राहिला नाही आज तालुक्यामध्ये. आणि जर आज योग्य कारवाई नाही झाली सर, आम्ही शांततेच्या मार्गाने आयसीच्या मार्गाने आम्ही उद्या आंदोलन चिघळलं. आम्ही डायरेक्ट कलेक्टरच्या दाराशी नाही, मुख्यमंत्र्यांच्या दाराशी जायला कमी जास्त. आम्ही पोलीस स्टेशन असेल कुठले प्रशासन आम्ही नेहमी सहकार्य करतो, परंतु जर कधी आपला जरी चुकत असेल तर त्याला सुद्धा आपण बोललं पाहिजे. ज्या लोकांनी हा हायड्रोज घातला केली त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचंच आहे. बीड जिल्ह्यामध्ये असं दुर्लक्ष केलं गेलं ना, तिथं किती मोठा प्रकार वाढला आहे. आमची विनंती की पोलीस प्रशासन याच्यात भरलं गेलं पाहिजे. पोलीस प्रशासनाचं काम चालू आहे. 20 तास हे लोक जनतेची सेवा करतात, परंतु काही चुकीच्या लोकांमुळे राजकीय लोकांच्या दबावपोटी त्यांनी जी कारवाई केली ती चुकीची आहे. किंवा कुठल्या निर्दोष पोलीस बांधवाचा बळी जाऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. ज्या लोकांनी घर तोडले, ज्यांनी मारहाण केली त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे साहेब. जर ही समजा आज जर न्याय मिळत नसेल, आता आम्ही तर बेमुदत आंदोलन करत आहोत. आम्ही 2 दिवस 4 दिवस 5 दिवस 10 दिवस वाढतो. नाही झालं तर मी इथून पायी दिंडी काढून कलेक्टरच्या दाराशी जाऊ. नाही आम्हाला न्याय मिळत आम्ही महसूल मंत्र्यांच्या सुद्धा दाराशी जाऊ. परंतु आम्हाला कुणाला चापट मारायची नाही, हिंसेच्या मार्गाने आम्ही जाणार नाही. आम्ही संविधानिक आणि लोकशाही मार्गाने लढणार आहोत. परंतु कुठलाही क्रांतिकारी हा हिंसेचा मार्ग केव्हा अवलंबतो की त्याचे सगळे मार्ग जेव्हा बंद होतात त्यावेळी तो हिंसेचा मार्ग अवलंबतो. हिंसेचा मार्ग आम्ही अवलंबू नये. आमच्या आदिवासी बांधवांनी लक्षणवादी विचारांकडे वळू नये आणि या मालेगावमध्ये कायदा सुव्यवस्था राहावा, सगळ्यांनी गुन्हा गोविंदाने राहावा आणि जो गुंडगिरांची जी दहशत आहे, भूमातेची जी दहशत आहे ती सुद्धा मोडून काढणं खूप गरजेचं आहे. आम्हाला तुमच्याकडनं हीच अपेक्षा की ज्या लोकांनी, आम्ही खोटं म्हणणार नाही कोणावर, खोटे गुन्हे दाखल करा, खोटे कारवाई करा, पण ज्या लोकांनी घरं तोडली, जे मारगोळ झाली साहेब त्यांच्यावर गुन्हा दाखल होणं खूप गरजेचं आहे. ही लढाई छोटी नाही, दीर्घकालीन लढाई आहे. आम्हाला कोणाला दोष द्यायचा नाही, आम्हाला याच्यात राजकारण करायचं नाही साहेब. फक्त आमचे जे आदिवासी बांधव त्यांच्या हक्काच्या जमिनी आम्ही न्यायालयीन लढाई पण लढणार आहोत आणि रस्त्याची लढाई पण लढणार आहोत. आणि पोलीस प्रशासनाने मायबाप जनतेचे त्यांनी पोटात माया पाहून की चांगलं वाईट योग्य जाणून योग्य ती कारवाई करा हीच आमची मागणी आहे. आमची कुठलीही मोठी मागणी नाही किंवा आम्ही तुम्हाला अडवणूक करतो असा कुठलाही प्रकार नाही, परंतु आम्ही शांततेच्या मार्गाने लढत आहोत. याचा कुठेतरी उद्रेक होईल आणि कुठेतरी संयमाचा भान फुटला अशी कोणी परीक्षा पाहू नये. तहसीलदार साहेबांनी ते येणं गरजेचं आहे. मान साहेब असतील, अपर जिल्हाधिकारी साहेब असतील. कायदा असं म्हणतो की एखाद्याला तुम्ही फसवलं तर ती खरेदी रद्द होते. ती खरेदी रद्द झाल्यानंतर शहानिशा केल्यानंतर ती जमीन मूळ मालकाला मिळते. या मालेगावमध्ये असे प्रकार झालेले आहेत. तसे प्रकार आता होऊ नये साहेब आणि लोकांना यांची जमीन मिळावी आणि संबंधित जे गुन्हेगार आहेत किंवा जे भूमाते त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे. आम्हाला तुम्ही त्याच्यात मदत तुमच्याकडनं चुकीचे नाही साहेब, जे कायद्यात बसेल त्याचीच आम्हाला तुमची मदत आहे की आम्ही कोणाचा तरी द्वेष करतो कोणाला तरी टार्गेट करतो हा आमच्या विषय नाही साहेब. या लोकांमागे मोठी शक्ती असल्याशिवाय हे लोक एवढी दादागिरी करू शकत नाही. सुप्रीम कोर्टाचा आदेश असं सांगून घर तोडणार याचं साहेब तर न्याय कोणाकडे मागायचा आहे लक्षात असतं. आम्ही निवेदनामध्ये दिले कोर्टात जे आम्ही वकिलांमार्फत दाखल केली आहे तपासासाठी तुझ्याकडे आम्ही साहेबांना मंत्र्यांना पोलीस महासंचालक किंवा सगळ्यांना पत्र पाठवले. तपास जर आमच्याकडे असेल तर आम्ही जो काही असेल तर निपक्ष करू. आत्ता तुम्हाला जर तुम्ही म्हणत असाल तर प्रांत साहेबांनी याचं केलं फोन करतो नंतर निवेदनासाठी तुम्ही त्यांच्याकडे द्या. जे काय व्यक्तिकासाठी आता उन्हाळा सुरू आहे, ऊन वाढतं आहे, लहान मुलं आया आहे, जसं की योग्य वाटत नाही मला. त्यामुळे एक अधिकारी म्हणून एक विनंती करतोय, तुम्ही सांगा तुम्ही त्यांना बोलवतो
त्या तुमचं जे म्हणणं आहे त्यांना सांगा. त्यांनी पण त्या समस्या चालू आहेत. इथं येऊन इथं निवेदन केलं येणार पहिल्या आणि आंदोलन करू शकतो पहिले. काय करायचं शकत तुम्ही जे मला सांगता तुमचं जे म्हणणं आहे त्यांना पण सांगा. ते तुम्हाला व्यवस्थित जे काही असेल ते सांगतील आणि तुमचं जे म्हणणं आहे ते योग्य प्रकारे तिथपर्यंत पोहोचू. लक्ष करायला काय अडचण झाली. कुणाला बोलू प्रांत साहेबांना बोलू का तहसीलदार साहेबांना अप्पर जिल्हा. धन्यवाद गोडसे साहेब, आपण आमची बाजू ऐकून घेतली व योग्य तो न्याय देण्याचा आपण प्रयत्न करत आहात. सर्वांनी साहेबांकडे एक जोरदार टाळ्या वाजवा. जय जवान, जय जवान.